हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत हायपरटेन्शन. तर हायपरटेन्शन म्हणजे काय आहे की ब्लड प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होणे, तर त्याला काय म्हणतात हायपरटेन्शन म्हणतात. ओके. तर हायपरटेन्शन म्हणजे काय 140 to 90 mmHg झालं की ते हायपरटेन्शन झालेलं आहे. अँड नॉर्मल बी पी किती आहे 120 अँड 80 mmHg हे काय नॉर्मल आहे. आणि हायपरटेन्शनमध्ये काय 140 90 mmHg आहे. तर ह्यामध्ये जे आहे सिम्प्लॉटिक ब्लड प्रेशर. ओके. सिम्प्लॉस्टिक ब्लड प्रेशरमुळे हायपरटेन्शन होते. ओके. तर हे कॉमन आहे. ओके. सगळ्यात पहिलं पर्सिस्टंट हायपरटेन्शन व्हेरी कॉमन. तर हे व्हेरी कॉमन आहे आणि 30% ऑफ द पीपल लोकांना हे हायपरटेन्शन होतच होतं. आणि त्यामध्ये पहिल्यांदा रिडिंगमध्ये डायग्नोसिस नाही होत. ओके. आणि हे जे आहे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आणि ह्याला स्ट्रोमा असे म्हणतात. ज्या लोकांना हायपरटेन्शन वगैरे होतात तर कार्डिओक्युलर डिसीज वगैरे होतात. तर त्याचे आपण हे बघूया. ओके. हायपरटेन्शन कॉज डिसीज. तर का होतं, तर सगळ्यात पहिले स्ट्रोकमुळं होतं. नेक्स्ट हार्ट फेल्युअरमुळं पण होतं. क्रोनिक किडनी फेल्युअरमुळं पण हेच हायपरटेन्शन होतं. नेक्स्ट हायपरटेन्सिव्ह एन्सेफॅलोपॅथी त्याच्यामुळं पण होतं. नेक्स्ट आहे रेटिनोपॅथी आहे. नेक्स्ट आहे अरेटिक ॲनोरिझम आहे आणि पेरिफेरल वस्क्युलर डिसीज आहे. कोरोनरी हार्ट डिसीज आहे आणि सेरेब्रल हेमॅरेज. तर ह्यामुळं हायपरटेन्शन होत राहतं सगळं. ओके. तर हायपरटेन्शनमध्ये आपण सेकंडरी हायपरटेन्शन बघूया आपण. तर त्याचे कॉजेस काय आहेत, तर कॉजेस काय एक तर रिनल म्हणजे काय रिलेटेड टू किडनी. ओके. त्यामध्ये ॲक्यूट अँड कॉर्निक जिओ मॉर्फिफिटिझम. ओके. अँड नेफ्रोटिक सिंड्रोम. तर ते आहे म्हणजे रिनलशी रिलेटेड आहे. रिनल म्हणजे किडनीशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळं पण हायपरटेन्शन होतं. नेक्स्ट काय एंडोक्राईनमध्ये एकतर कुशिंग आहे, क्रॉन्स आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे थायरोटॉक्सिकोसिस अँड फिनोक्रोमॅटोट्रोमा. ओके. त्याच्यामुळं पण होतं. तर एंडोक्राईनमुळं होतं हे. नेक्स्ट काय वस्क्युलर. ओके. वस्क्युलरमध्ये काय आहे अर्थ्रिओस्क्लोरोसिस अँड आर्ट्रिओस्क्लोरोसिस आणि त्याच्यामुळं हायपरटेन्शन होतं. ओके. तर हायपरटेन्शन प्रीडोपायझिंग फॅक्टर्स बघूया आपण. फॅक्टरमध्ये बघूया आपण. सगळ्यात पहिलं काय ओबेसिटी. ओके. तर ओबेसिटीमुळे पण हायपरटेन्शन होतं. नेक्स्ट आहे हेरिडिटी. तर हेरिडिटीमुळे पण हायपरटेन्शन होऊ शकतं. नेक्स्ट काय अल्कोहोलिझम. ओके. अल्कोहोलिझम म्हणजे काय की खूप सारे लोक आहेत ते अल्कोहोलिझम वगैरे इनटेक करतात, त्यामुळं होतं. नेक्स्ट काय आहे स्ट्रेस. ओके. स्ट्रेसमुळं पण हायपरटेन्शन होतं. नेक्स्ट आहे स्मोकिंग. तर स्मोकिंगमुळं पण काय होतं हायपरटेन्शन वगैरे होतात. आणि नेक्स्ट काय सेडेंटरी. ओके. सेडेंटरी लाईफ म्हणजे काय की सगळे जे लोक आहेत ना ते पिझ्झा बर्गर वगैरे खातात, त्याच्यामुळं पण हायपरटेन्शन होऊ शकतं. तर त्यासाठी हे कॉजेस आहेत. ओके. तर आपण हे बघूया ट्रीटमेंट. तर ट्रीटमेंट ऑफ द हायपरटेन्शन. तर ट्रीटमेंट काय आहे सगळ्यात पहिलं काय मॉडिफिकेशन ऑफ द लाईफ सायकल. ओके. म्हणजे सगळी जी लाईफस्टाईल आहे ना ते पण आता चेंज झालेली आहे. तर त्यामुळं होतं आहे. ओके. नेक्स्ट काय आहे सेसेशन ऑफ द स्मोकिंग. म्हणजे स्मोकिंग वगैरे स्टॉप केलं पाहिजे. नेक्स्ट आहे मॉडर्नायझेशन इन द अल्कोहोल इनटेक. तर खूप सारे लोक आहेत की अल्कोहोल इनटेक करतात, तर ते पण थोडंसं थांबवायला पाहिजे. नेक्स्ट आहे वेट रिडक्शन. ओके. तर आपल्या इंडियामध्ये काय वर्ल्ड वाईड जे आहेत लोक ओबीस पीपल आहेत. ओबीस पीपल म्हणजे जाडे लोक खूप आहेत, तर त्याच्यामुळं पण हायपरटेन्शन होतं. तर थोडंसं डाएटवरती थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे. आणि नेक्स्ट आहे फिजिकल प्रोग्रामिंग एक्सरसाइज. म्हणजे फिजिकल एक्सरसाइज केलं पाहिजे. ओके. तर एक्सरसाइज वगैरे खूप सारे लोक करत नाही आहेत, सो ते पण केलं पाहिजे. त्यामुळं हायपरटेन्शन त्याच्यापासून रिड्यूस होऊ शकतं. ओके. तर सेकंडरी हायपरटेन्शनमध्ये अजून काय आहे रिडक्शन इन द एन ए प्लस इनटेक. म्हणजे काय सोडियम जे आहे थोडंसं इनटेक कमी केलं पाहिजे आपण. एन ए म्हणजे काय सोडियम की फॉर एक्झाम्पल आपण सॉल्ट्स आपण काय केलं पाहिजे डाएटमध्ये कमी यूज केला पाहिजे. नेक्स्ट आहे डाएट इन द हाय इन पोटॅशियम. ओके. तर डाएटमध्ये पण थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे. नेक्स्ट आहे रिलॅक्सेशन टेक्निक ऑफ द योगा. म्हणजे आपण काय केलं पाहिजे सगळ्यांनी योगा केलं पाहिजे, कारण जे हायपरटेन्शन आहे ह्याच्यामुळं रिड्यूस होतं. नेक्स्ट काय मेडिकेशन म्हणजे काय टॅबलेट्स वगैरे कशामुळे आपण कंट्रोल करू शकतो हायपरटेन्शनला. तर फर्स्ट काय आहे डायकोक्रेटिक्स म्हणजे इन्क्रीज द युरिन व्हॉल्यूम. नेक्स्ट आहे बेटा ब्लॉकर्स म्हणजे डिक्रीज एच आर म्हणजे हायपरटेन्शन आपण कमी केलं पाहिजे. नेक्स्ट काय कॅल्शियम
अँथागॉनिस्ट म्हणजे ब्लॉक द CF2+ चॅनल. ओके. नेक्स्ट आहे ACE इनहिबिटर. ACE इनहिबिटर करतात inhibit the conversion to the angiotensin second. ओके. इट इज रिलेटेड टू किडनी. ओके. किडनीला हे किडनीशी रिलेटेड आहे ते. ओके. टेन्शन हे जे आहे रिलेटेड टू किडनी आहे. नेक्स्ट काय आहे अँजिओटेन्शन सेकंड रिसेप्टर अँटेनोजेनिस्ट ब्लॉक रिसेप्टर. तर हे पण किडनीशीच रिलेटेड आहे. तर नेक्स्ट बघूया आपण प्रिव्हेन्शन. ओके. तर प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की रेड्यूस द रिस्क ऑफ द डेव्हलपिंग HB. ओके. म्हणजे HB हाय ब्लड प्रेशर आपल्यासाठी चांगलं नाही आहे, तर नॉर्मल रेंजमध्ये पाहिजे आपल्याला. नेक्स्ट आहे द प्रेशर बाय द मेकिंग द लाईफ चेंजेस. ओके. म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस होत आहे त्याच्यामुळे व्हायला लागले. नेक्स्ट आहे ईट हेल्दी वेल बॅलन्स डाएट. ओके. म्हणजे आपण काय केलं पाहिजे बॅलन्स डाएट खाल्लं पाहिजे. नेक्स्ट आहे रेड्यूस द सॉल्ट अँड फॅट इनटेक. ओके. तर खूप सारे लोक जे आहेत फॅट्स वगैरे खूप सारे लोक खातात, घी आहे तर ते इनटेक जास्त करतात, तर त्याच्यामुळे जे हायपरटेन्शन होतं तर ते पण आपण कंट्रोलमध्ये खाल्लं पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे एक्सरसाइज रेग्युलरली. ओके. तर खूप सारे लोक आहेत ते एक्सरसाइज करतच नाही आहेत, त्याच्यामुळे हायपरटेन्शन होऊ शकतं. नेक्स्ट काय स्टॉप स्मोकिंग. म्हणजे स्मोकिंग वगैरे ते स्टॉपच केलं पाहिजे. अजून रेड्यूस वेट म्हणजे काय आपण जे वेट आहे ते पण बॅलन्स केलं पाहिजे. बॅलन्स म्हणजे एक जे वेट वगैरे आहे जास्त पण नसायला पाहिजे आणि कमी पण नसायला पाहिजे. ओके. तर एजनुसार आणि वेटनुसार हे आपलं नॉर्मल पाहिजे आहे. ओके. ओके. तर आपण आज बघूया आता हायपोटेन्शन. ओके. हायपरटेन्शन कंप्लीट झालं. आता हायपोटेन्शन. हायपोटेन्शन म्हणजे काय आहे की जो टेन्शन जे आहे म्हणजे टेन्शन म्हणजे काय आहे बी पी किती पाहिजे आपल्याला कमी पाहिजे. इथं कमी आहे म्हणजे 90 and 60 mmHg जेव्हा झालं की त्याला हायपोटेन्शन म्हणतात. हायपोटेन्शन म्हणजे आपलं नॉर्मल रेंज किती आहे 120-80 mmHg. तर हे नॉर्मल रेंज आहे. याच्यापेक्षा कमी झालं. ओके. हे कमी झालं की त्याला म्हणतात हायपोटेन्शन असे म्हणतात. तर बघा इथं द लो BP इज कॉल्ड हायपोटेन्शन. ओके. हायपोटेन्शन म्हणजे BP याचा लो होणे त्याला म्हणतात हायपोटेन्शन. तर ह्यामध्ये ॲडल्टमध्ये सिस्टॉलिक प्रेशर जे आहे बिलो द 100 mmHg म्हणजे 100 mmHg जे झालं की त्याला म्हणतात की हायपोटेन्शन म्हणतात. आणि रेअरली आहे आपल्या कंट्रीमध्ये रेअरली आहे. ओके. तर म्हणजे खूप सारे लोकांना होतात बट स्टील कमी आहे, याचं पर्सेंटेज कमी आहे. तर नेक्स्ट आहे हिमोमॅर्फेज आहे, डिहायड्रेशन आहे, वॉमिटिंग होतं लोकांना, डायरिया होतं, एक्सेसिव्ह स्वीटिंग होतं, अडिसन्स डिसीज होतं आणि हायपोथ्रोडिझम. तर हे जे काय आहेत ते हायपोटेन्शनमुळं होतं हे. ओके. तर ठीक आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला किती पाहिजे 120 to 80 mmHg. तर एवढं नॉर्मल पाहिजे आपल्याला म्हणजे जास्त एक्सेस पण चांगला नको आहे आणि हायपो पण नको आहे आपल्याला, तर नॉर्मल रेंज पाहिजे. ओके. तर हायपोटेन्शन म्हणजे काय आहे की बिलो द 100 mmHg. तर तेही चांगलं नाही आपल्यासाठी आणि हायपरटेन्शन पण चांगलं नाही. तर 120 to 80 mmHg आपल्याला BP हवा आहे. ओके. सो इथं ट्रीटमेंट ऑफ द हायपोटेन्शन. तर हायपोटेन्शन ट्रीटमेंट काय ट्रीट द कॉज म्हणजे सगळ्यात पहिले डॉक्टरला दाखवायला पाहिजे. तर डॉक्टर वगैरे मेडिसिन्स वगैरे देतात ते आपण यूज केलं पाहिजे. नेक्स्ट काय ब्लड ट्रान्सफ्युजन. तर ब्लड ट्रान्सफ्युजन पण आहे, तर ते पण आपण ट्रीटमेंट वगैरे नीट होऊ शकतं याच्यामध्ये. नेक्स्ट काय IV फ्लूइड. ओके. तर IV फ्लूइडमुळे पण ट्रीटमेंट वगैरे आपण यूज करू शकतो. नेक्स्ट काय आहे वॅस्को कन्स्ट्रिक्टर. तर ह्याचा पण आपण डॉक्टर्स वगैरे ट्रीटमेंट वगैरे सुरू करतात कशाला हायपोटेन्शनला आपल्याला लेवलमध्ये आणण्यासाठी. ओके. सो थँक्यू. आपल्याला हायपरटेन्शन आणि हायपोटेन्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे.